सगळ्यांनी आता तोंडी सांग जस्ट बघितलं आपण एकदा अँड ऑपरेशन लाईक दिस काय होतं इथे पी क्यू पी अँड क्यू बघा टी 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 एफ एफ टी एफ एफ जस्ट रिवाईज करतोय लिहायची गरज नाही आहे लक्ष द्या सगळ्यांनी ठीक आहे. तर या केसमध्ये दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू अदरवाईज काय असतो फॉल्स असतो. आलं लक्षात अँड ऑपरेशनला. आफ्टर दॅट देर इज अ ऑर ऑपरेशन symbol is like this. These are the two statements. There is a OR operation between them. त्यांच्यामध्ये असलेलं OR ऑपरेशन आहे. नेहमीप्रमाणे पॉसिबिलिटीज काय दोन्ही ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स पहिला फॉल्स दुसरा ट्रू दोन्हीही फॉल्स. तर OR ऑपरेशनचं आपलं आउटकम कसं असतं दोन्ही फॉल्स तेव्हा फॉल्स अदरवाईज ट्रू. दिस इज व्हॉट द OR ऑपरेशन इज. ठीक आहे. त्याच्यानंतर काय नेगेशनचं काही लिहित नाही मी. नेगेशन इज लाईक दिस. पी त्याचं नेगेशन काय होतं ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू दॅट्स इट. एवढंच आहे फक्त नेगेशनला. नंबर त्याच्या पुढे काय आहे इफ देन डायरेक्टली कंडिशनल म्हणजे इफ देनच म्हणूया. ॲरो त्याचा सिम्बॉल पी क्यू इफ पी देन क्यू. रीड करताना इफ पी देन क्यू म्हणतो आपण. ठीक आहे. इथे काय टी 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 एफ एफ टी एफ एफ दीज आर द ट्रूथ टेबल. आपण ट्रूथ टेबल बघतोय सगळ्या काय हे सगळ्या काय काय म्हणतो याला आपण हे जे काय बघतोय अँड ऑर नॉट इफ दे अजून काय पर्टिक्युलर वर्ड कोण सांगेल पर्टिक्युलर वर्ड व्हॉट इज द अजून काय हेडिंग दिली आहे लॉजिकल कनेक्टिव्ज. काय आहे दिस कनेक्ट द टू सिम्पल स्टेटमेंट्सला काय करतं ते कनेक्ट करतं म्हणून त्याला आपण काय म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्स अँड मेक दॅट पर्टिक्युलर टू स्टेटमेंट्स इन टू कंपाऊंड स्टेटमेंट. त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं म्हणजे सिम्पल स्टेटमेंटच्या आधीमध्ये दोन असू द्या दोनपेक्षा जास्त असू द्या त्याच्यामध्ये हे लॉजिकल कनेक्टिव्स आले का जे काही तयार होतं त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. नावं विसरू नका कारण काय होतं पेपरला कधी कधी असे वर्ड्स यूज होतात आणि आपल्याला कळतच नाही नक्की काय म्हणतायत ते. माहीत असतं सगळं केलेलं राहतं पण त्यांना काय म्हणायचं आहे ना कम्युनिकेशन गॅप होऊन जातो पेपरमध्ये तुमच्यामध्ये. आलं का लक्षात. ठीक आहे. त्यांनी नक्की विचारलं काय आहे त्यांना म्हणायचं काय तेच आपल्याला समजत नाही आणि आपल्याला काय वाटतं सरांनी शिकवलं नाही वाटतं हे काहीतरी नवीनच आहे. अरे त्याच्यावर तिथं 10 लेक्चर झालेले असतात आपले. आलं का लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट इफ देन मध्ये स्टार मार्क करतो पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स अदरवाईज ट्रू. इफ अँड ओनली इफ आय डबल एफ लिहितो इफ अँड ओनली इफ दोन्ही बाजूला ॲरो बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. तर ह्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे काय असतं समजा टी 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 एफ एफ टी एफ एफ दोन्ही सेम तेव्हाच ट्रू अदरवाईज काय असतो फॉल्स असतो. दीज आर ऑल ट्रूथ टेबल्स काय म्हणतो याला आपण ऑफ द लॉजिकल कनेक्टिव्ज. जे लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत 5 त्यांचे हे काय आहेत ट्रूथ टेबल जे रिवाईज केलं आपण. चला पुढे क्वेश्चन 2 पर्यंत आलो होतो आपण ऑन द पेज नंबर 5-6 मध्ये. ठीक आहे. तर त्याच्या पुढचं आपल्याला बघायचं आहे इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू आर एस आर फॉल्स डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. हे बघा त्यांनी सांगितलंय हे एक तुम्हाला दिलंय कंपाऊंड स्टेटमेंटच कन्सिडर करा. पी क्यू पी एक सिम्पल सांगतो पी क्यू आर एस हे 4 स्टेटमेंट्स आहेत. काय 4 स्टेटमेंट. एकतर स्टेटमेंट म्हणजे काय एकतर आयदर ट्रू असतील नाही तर काय असतील दोघांपैकीच एक काहीतरी. ठीक आहे. त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो बरोबर आहे. आता त्यांनी सांगतानाच सांगितलंय तुम्हाला काय सांगितलंय येस काय सांगितलं या 4 पैकी 2 ट्रू आहे 2 फॉल्स आहे. पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स. तर आता याचं फाइंड आउट करा म्हणतायत ते. चला फाइंड आउट करूया एवढं काही नाही. नेगेशन पी अँड क्यू ऑर नेगेशन आर. पहिला चॅप्टर एक गोष्ट लक्षात घ्या एकदम हातातले मार्क आहे बरं का. ठीक आहे. इवन मी तुम्हाला एवढं गॅरंटेड सांगतो हा चॅप्टर तुमच्या जागेवर 8th स्टँडर्डचे मुलं जरी बसलेत तरी ते आउट ऑफ पाडतील. ते हे
याच्यात मार्क नका घालू असं मला सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, अप टू डेट राहावा. आणि फुकट मार्क कशातच भेटत नाही, कुठेही कशाचाही अभ्यास करावा लागतो. आलं लक्षात? चला लक्ष देऊया आपण. नेगेशन ऑफ पी. पी काय सांगितलं आहे? ट्रू. क्यू पण काय? ट्रू. नेगेशन आर म्हणजे काय? फॉल्स. सॉल्व करत जाऊ. ट्रूचं नेगेशन काय होणार आहे? नेगेशनचा आपण म्हटलं अँड ट्रू ट्रू. तसाच नेगेशन ऑफ फॉल्स काय होणार आहे? ट्रू. इकडे सॉल्व करूया आपण त्याला. बघा पुढे विच इज इक्वल टू ब्रॅकेट दिसला ना, ब्रॅकेटच्या आतमधलं पहिले सॉल्व करून घ्या. दोन्ही ट्रू आहे ऑर आहे. आता ऑरचा रूल काय आहे? दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज दोन्ही फॉल्स असते तर फॉल्स लिहिलं असतं. अदरवाईज काय आहे? काही असू द्या, मग अदरवाईज काही असू द्या. जे मी तेवढंच लक्षात ठेवायचं. एका लाईनमध्ये टेबल लक्षात राहतो, लक्षात घ्या. बाकी विचार करत नाही बसायचा, असंच होतं का, मग टेबल काढून बघतो, काय गरज आहे. आपण ठरवलं आहे ऑरमध्ये दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. झालं फॉल्स. आता अँड ऑपरेशनच्या वेळेला काय बघितलं होतं आपण? दोन्ही ट्रू, अदरवाईज दोन्ही ट्रू असते तर ट्रू लिहिलं असतं. अदरवाईज काय आहे? दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. अवघड आहे का? पुढे जाऊया, लक्ष द्या. नंबर 2 कडे. नंबर 2 मध्ये बघा पी अँड नेगेशन आर अँड नेगेशन क्यू ऑर एस हे गिवन आहे. हे बघा एक्झाम्पल छोटं असेल ना, जे काही दिलं आहे ते लिहून घ्यायचं राहता. डायरेक्ट आन्सर लिहायला स्टार्ट नाही करायचं. छोटं असेल ना, 1 सेकंड लागतो लिहायला, लिहून घ्यायचा. ठीक आहे. MCQच्या वेळेला अजिबात लिहायचं नाही. मनातल्या मनात जेवढं होईल तेवढं मनातल्या मनातच सॉल्व करायचं. 1-2 स्टेपमध्ये संपलं. ठीक आहे. आता बघा पी म्हणजे काय दिलं आहे? ट्रू. आर म्हणजे काय? फॉल्स. तेच लिहितो. अँड नेगेशन ऑफ क्यू म्हणजे कोण आहे? परत ट्रू. एस म्हणजे काय आहे? फॉल्स. बघा ऑपरेशन काय होतं आहे? पहिले ब्रॅकेटच्या आतमध्ये नेगेशन ऑफ एफ ट्रू, नेगेशन ऑफ ट्रू एफ विच इज इक्वल टू दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू. अँड ऑपरेशनला या ब्रॅकेटला सॉल्व केलं, हा अँड तसाच. ऑर ऑपरेशनला दोन्ही फॉल्स तेव्हा फॉल्स. ॲज पर द ट्रूथ टेबल जे आपण बघितले ते त्यानुसारच. अँड ऑपरेशन दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, ऑर ऑपरेशन दोन्ही फॉल्स तेव्हा फॉल्स. यांच्यामध्ये परत अँड आलाय. दोन्ही ट्रू आहे का? नाही. अदरवाईज काय? दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. जे आपण ट्रूथ टेबल पाहिलं तेच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. ओके. त्यानंतर आपण पुढे बघूया क्वेश्चन नंबर 3 कडे. नेहमीप्रमाणे गिवन गोष्ट लक्षात घ्या. चुकून काय होतं माहिती का? ब्रॅकेटच्या आतली गोष्ट बाहेर लिहिल्या जाते, बाहेरची गोष्ट आत लिहिल्या जाते. असं नाही करायचं, नाहीतर पूर्णपणे चुकतं. चुकून अनेगेशन फक्त इथं पीला दिलं गेलं तर पूर्ण आन्सर चेंज होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. ओके. आता बघा नेगेशन पी कोण आहे? ट्रू. क्यू कोण आहे? ट्रू. इफ अँड ओनली इफ. हा एफ आहे, हा पण एफ आहे. चला पहिले ब्रॅकेटच सॉल्व करायचा असतो नेहमी. नेगेशन बाहेरचा तसा. इफ देन मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स असल्यावर फॉल्स. इफ देन मध्ये पहिला ट्रू तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग इथं ट्रू येणार आहे. इफ अँड ओनली इफ. अँड ऑपरेशनला दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज. पहिले नेगेशन ऑफ दिस एफ. इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ मध्ये दोघं सेम असतील तर काय? ट्रू. दोघं सेम असेल तर, दोन्ही ट्रू असेल तरी ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तरी पण ट्रू. दोन्ही सेम असले का काय असतं? आपण स्टेटमेंटच बघितलंय. दिस इज द. खूप कन्फ्युजन वाटलं ना, टेबल काढून घ्या. मग एवढंच आहे की वेळ जाईल त्याच्यात तुमचा विनाकामाचा. लक्षात जे स्टेटमेंट सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं. जे काय बोलतोय ते झालं, आन्सर येऊन जातं पटकन. ओके. नंतर नंबर 4. चला बघा नेगेशन पी क्यू अँड आर इफ अँड ओनली इफ एस. बघा this is true, this is true, this is false, this is false, which is equal to.
नेगेशन ऑफ टी एफ, हा तर टीच आहे आपला. हां, ब्रॅकेटला पहिले सॉल्व करायचं, ब्रॅकेटला सगळ्यात आधी प्रायोरिटी. ठीक आहे, चला यांचं डायरेक्ट आन्सर येईल, काढून घेऊया. इफ अँड ओनली इफमध्ये दोन्ही सेम तेव्हा ट्रू, दोन्ही सेम तेव्हा ट्रू. आता इफ देनमध्ये काय, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू तेव्हाच फॉल्स. पहिला ट्रू आहे का, दुसरा फॉल्स आहे का, तेव्हाच फॉल्स असतं, अदरवाईज काय असतं, ट्रू असतं. इकडसाठी तसा. अँड ऑपरेशन दोन्ही ट्रू तेव्हा, दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. अवघड आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. बघा नंबर 4 कडे बघूया. लक्ष द्या, जस्ट एव्हरीवन लुक ॲट हियर. नंबर 4, राईट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट वन काय दिलंय, प्राइस इन्क्रीजेस. हे नेगेशन म्हणजे त्याचे ऑपोजिट करायचं आहे तुम्हाला डिरेक्टली. काय येईल, प्राइस, ठीक आहे. तुम्ही प्राइस डिक्रीजेस ऑपोजिट लिहिण्यापेक्षा नॉट यूज करायची सवय ठेवा, कारण नेगेशन म्हणजे नॉट आहे, नॉट ऑपरेशन आहे, ठीक आहे. मग प्राइस डज नॉट इन्क्रीज हा अजून प्रॉपर आहे, लक्षात घ्या. आपण काही हे बघा ग्रामर नाही शिकत आहे, इन्क्रीजच्या उलटं डिक्रीज केलं, ठीक आहे. आपण लॉजिक बघतोय, लॉजिकच्या हिशोबाने काय आहे, मेन नेगेशनचा मिनिंग आहे नॉट त्याच्यामध्ये आला पाहिजे. नाही आला तर डिक्रीज यूज केलं तर ठीक आहे, बट येण्यासारखं असेल तर तो यूज करा. प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. सेकंड, 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1. काय लिहायचं आन्सर सांगा, त्याच्या उलट 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू, अरे करेक्ट काय ते बघायचं नाही बरं का, आपल्याला फक्त ऑपोजिट करायचं आहे. नाही तर तुम्ही म्हणणार हे तर चुकीचं दिलं होतं, आपण बरोबर करून लिहिलं आहे सरांनी. अरे चुकीचं काय बरोबर काय त्याच्याशी आपल्याला सध्याला घेणं देणं नाही आहे. स्टेटमेंटला ऑपोजिट करा, फक्त जे काही दिलं असेल त्याला काय करा, दॅट्स इट, ठीक आहे. नॉट इक्वल टू होतं त्याला इक्वल टू केलं. थर्ड वन, 5 + 4 इज इक्वल टू, त्याचं नेगेशन काय येईल, 5 + 4 नॉट इक्वल टू, दॅट्स इट, संपलं, ठीक आहे. सर अशी क्वेश्चन येता का, येता, ठीक आहे. सांगता येत नाही, येतात. काही ना वाटतं एवढं इझी येणार का, येणार, येण्यासारखे म्हणून तर दिलेत त्यांनी आपल्याला. ओके, स्टार्ट रायटिंग ओव्हर हिअर फ्रॉम द एक काम करा, ठीक आहे. टेबल काढायची गरज नाही, ते रिवाईज केलं आपण. डायरेक्टली क्वेश्चन 3 पासून लिहायला स्टार्ट करा, पटकन लिहा.